शी इज स्ट्रॉंग. बट त्याआधी ती स्ट्रॉंग होती का? ती का स्ट्रॉंग झाली? फक्त तुझ्यासाठी. काळजी घे तिची, ती सगळं सांभाळून घे. बट ती कसं सांभाळते, कसं मॅनेज करते आणि ती काय काय सहन करून एवढी स्ट्रॉंग बनली आहे? कधी हा पण विचार करावा ना. काय वाटतं? तिला नव्हतं एकटं राहायचं, नव्हतं स्ट्रॉंग बनायचं, नव्हतं इतकं इंडिपेंडंट बनायचं की स्वतः एकटी हॉस्पिटलमध्ये जाईल. एकटी राहू शकते ती आता. तिला गरज नाही कोणाची. सुखी आहे ती तिच्या घरी. तुटलेला काचेचा ग्लास जोडू नाही शकत, तसंच पास्ट मध्ये झालेल्या गोष्टी विसरू नाही शकत. काही माणसं आपल्याला इतका त्रास देतात की आपल्याला वाटतं आपण कधीच सावरणार नाही. माझ्या आयुष्यातही असाच काळ होता. पण मग मी ठरवलं, माझं सुख त्यांच्या हातात का असावं. मी स्वतःला सावरलं, खंबीर झाले. आज मी कोणावरही अवलंबून नाही. माझं स्वातंत्र्य हाच माझा विजय आहे. जखम देणारे विसरतात पण सावरणारे जिंकतात. स्वतःसाठी उभं राहायला शिका. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.